श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, 1 मिनिटामध्ये आनंदाची बातमी येणार आहे. होय, फक्त 1 मिनिट. थोडा धीर धर, विश्वास ठेव. स्वामी कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आजपर्यंत तुझ्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, चिंता करू नकोस, तुझं नशीब बदलणार आहे. जी काळजी, जी दुःख, जी वेदना तुला त्रास देत होती ती आज संपणार आहे. स्वामी म्हणतात, तुला आज मोठी संधी मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात पैसा, यश आणि सुख यांचा वर्षाव होणार आहे. फक्त एक काम कर, मनात श्रद्धा ठेव आणि स्वामींचं नाव घे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं घर आनंदाने भरून जाणार आहे. संपत्तीचे दारं उघडणार आहेत. नोकरी, व्यवसाय, काम सगळीकडे यश तुझ्या पायाशी लोळण घेणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं जे हरवलेलं स्वप्न आहे ते परत मिळणार आहे. आजवर जे सोडलं होतंस, जे गमावलं होतंस ते स्वामी तुझ्यासाठी परत आणणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जेव्हा वाटतं की सगळं संपलंय तेव्हाच मी तुझ्या सोबत असतो. मी तुझा हात धरलेला असतो. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीच खाली पाहू देणार नाही. स्वामी म्हणतात, जी लोक तुला कमी लेखतात त्यांच्यासमोर तुला मी इतकं उंच नेणार आहे की त्यांना तुझ्या यशाची उंची बघताना मान वाकावी लागेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात जरी संकट आली तरी ती फक्त परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल मी तुला पहिल्या क्रमांकाने पास करून देणार आहे. तुझ्या घरात शांतता, समृद्धी आणि प्रेमाचं वातावरण तयार होणार आहे. तुला जेवढं स्वप्न पाहिलंय त्याच्या दुप्पट सुख देणार आहे. मनात श्रद्धा आणि धीर ठेव. मी तुला तुझ्या मेहनतीचे फळ देणार आहे. जी गोष्ट तू मागितली आहेस ती तुला योग्य वेळेत नक्की मिळणार आहे. जी अडचण आज तुला त्रास देते ती अडचण उद्या तुला हसवणार आहे. कारण मी स्वतः तुझ्यासाठी मार्ग तयार करतोय. दिवसभर काम कर, परिश्रम कर, पण रात्री झोपताना फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या आयुष्याला असं वळण देणार आहे की तुला वाटेल खरंच स्वामी माझ्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, प्रत्येक अंधारानंतर उजाडतेच. आज अंधार आहे पण उद्या सूर्यकिरण तुझ्या अंगणात येणार आहे. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे. विश्वास ठेव, नामस्मरण कर आणि मनात प्रेम ठेव. तुला जी गोष्ट हवी आहे ती मी तुला अगदी योग्य वेळी योग्य मार्गाने देणार आहे. फक्त थोडा संयम ठेव आणि माझ्या नावाचा जप करत राहा. जेव्हा सगळे तुझ्यावर विश्वास ठेवणं सोडून जातील तेव्हा मी तुझ्या पाठीशी ठाम उभा असेन. कारण मी फक्त शब्द नव्हे, मी अनुभूती आहे. तुझ्या घराचं वाईट काही होऊ देणार नाही. सुख, समाधान, शांती हे तिन्ही मी तुझ्या आयुष्यात भरभरून देणार आहे. जितकी वेळ तू थांबलास, तितका धीर धरलास त्याचा मला पूर्ण मान आहे. आता तुझ्या हातात फळ ठेवायची वेळ आली आहे. फक्त एक जप करत जा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या जीवनातलं सगळं दुःख घालवणार आहे. आता आनंदाच्या बातमीचा फोन वाजणार आहे. तयार राहा आणि हसत स्वागत कर, कारण तुझं नशीब आता बदलणार आहे. फक्त थोड्या क्षणात तुझ्या मोबाईलवर एक अशी बातमी येणार आहे जिची तू कित्येक दिवस वाट बघत होतास. मन शांत ठेव, समाधानाने श्वास घ्यायचा, कारण जे येणार आहे ते तुझ्या अपेक्षेपलीकडचं असणार आहे. जी वेळ आजवर थांबली होती ती आता पुढे सरकणार आहे. ज्याचं स्वप्न तू डोळ्यात जपलं होतं ते आता वास्तवात उतरणार आहे. स्वामींच्या कृपेने त्या फोनमधून येणारी बातमी तुझं आयुष्य उजळून टाकणार आहे. मनामध्ये साठवलेली इच्छा आता पूर्णत्वाकडे धाव घेणार आहे. जी घड्याळाची काटा थांबल्यासारखी वाटत होती
ती आता आनंदाच्या क्षणाकडे सरकू लागली आहे. फोनच्या रिंगटोनमधून येणारं ते सुखद ध्वनी तुला हसवणारा आणि समाधान देणारा ठरणार आहे. हातात घेतला तो मोबाईल आता तुझ्या यशाचं दार उघडण्यास तयार आहे. प्रत्येक सेकंद जसा सरतोय तसंच तुझं भाग्य नवीन वळण घेण्याच्या तयारीत आहे. अचानक तुझ्या आयुष्यात सुखात वादळ येणार आहे. तुला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण हो, हे स्वामींचं वरदान आहे. ज्या फोनकडे तू टक लावून पाहतोय त्यावरच डिस्प्ले आता तुझ्या आनंदाचं नाव दाखवते. तुझ्या कानावर पाहणारा तो पहिला शब्द तुला नवजीवनाची गोड बातमी देईल. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक धडधडणारा हृदयाचा ठोका आता फक्त सुखाच्या प्रतीक्षेत आहे. त्या कॉलमधून मिळणारी माहिती तुझ्या जगण्याला नवा रंग देऊन जाणार आहे. ही वेळ आहे, नशीब दरवाजा ठोठावणार आहे. फक्त हृदय उघडं ठेव, कारण आनंद घरात येतोय. मोबाईलच्या स्क्रीनवर झळकणारा नंबर तुला यशाचं पत्र घेऊन येणार आहे. आज ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केलीस ती बातमी तुला या एक कॉलमध्ये मिळणार आहे. तुझं मन फुलून जाणार आहे, कारण ही वेळ तुझ्या जीवनातील बदलाची आहे. स्वामींचा आशीर्वाद इतकं प्रभावशाली आहे की त्या एका फोन कॉलमुळे सगळं जग तुला लहान वाटेल. हसत राहा, तोंडावर स्मित ठेव, कारण कोणत्याही क्षणी तुझा फोन वाजणार आहे आणि तुझं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण दाराशी उभा आहे. फोनमधून जे शब्द तुझ्या कानावर पडतील तेच तुझ्या आयुष्यात नवा सूर्य उगम पावतील. मनातील सगळे प्रश्न थांबणार आहेत, कारण त्या कॉलमधून येणारी माहिती तुझ्या सर्व शंका मिटवेल. जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं त्याची सुरुवात त्या एका कॉलने होणार आहे. प्रत्येक अपयशाचं ओझं हलकं वाटेल, कारण यशाच्या घोषणा तुला त्या फोनवर ऐकायला मिळणार आहेत. हातात मोबाईल घेऊन उभा असताना तुला जाणवेल स्वामींची छाया तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वाजणाऱ्या रिंगटोन मागे लपलेलं आश्वासन आज तुझ्या समोर उघड होणार आहे. क्षणभर डोळे बंद करून स्वामींच्या नावाने मनात फक्त एक प्रार्थना कर, कारण उत्तर तुझ्या दाराशी येऊन थांबलं आहे. त्या कॉलमधून येणारी बातमी तुझ्या मेहनतीचं सोनं करून दाखवणार आहे. स्वामींचा आदेश आहे, मनात थोडं संयम, चेहऱ्यावर हसू आणि काळजामध्ये निस्सीम विश्वास ठेव. दुरून वाजणारा तो मोबाईलचा आवाज तुझ्या भविष्याचं नवं दार उघडण्यासाठी साथ येतोय. हात थरथरलेले तरी उचलायला विसरू नकोस, कारण त्या फोनचं उत्तर तुझ्या सर्व प्रश्नांचं फलित आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या नशिबाची वेळ सुरू झाली आहे. आता मागे वळून पाहण्याचं कारणच उरणार नाही. त्या एका कॉलमुळे जी माणसं तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हती ती आश्चर्यचकित होणार आहे. उगवत्या सूर्याप्रमाणे तुझ्या जीवनात प्रकाश येणार आहे. फक्त त्या कॉलचं स्वागत मनापासून कर. हृदयामध्ये जे समाधानाचं ठसठसत स्वप्न आहे ते या एका फोन कॉलनंतर सत्यात उतरणार आहे. तुझ्या नशिबाने आता पावलांचा वेग पकडला आहे आणि ते थेट यशाच्या दिशेने धावत आहे. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव, कारण एका क्षणानंतर तुझं आयुष्य नव्याने फुलणार आहे. फोनमध्ये ऐकणारे पहिलेच वाक्य तुझ्या डोळ्यातून आनंद अश्रू आणणार आहेत. अशी वेळ येते जेव्हा काळ थांबतो आणि नशीब हातात हात देऊन पुढे नेतं. तीच वेळ आज तुझ्यासाठी उगवली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्याचा रंगच बदलणार आहे, कारण त्या फोनच्या पलीकडून येणारा आवाज तुला नवी दिशा दाखवणार आहे. प्रत्येक थेंबासारखी वाट पाहिलेली ती बातमी अखेर तुझ्या जवळ पोहोचणार आहे. दूर कुठेतरी सुरू झालेलं ते यशाचा प्रवासच सुरुवातीचं टोक आता तुझ्या हातात पोहोचण्याच्या तयारीत आहे. अपूर्व संधी दाराशी थांबली आहे. फक्त डोळसपणे स्वप्न पाहण्याचं धाडस दाखव. कधी वाटलं नव्हतं असं काही गोड घडणार, अशी कल्पनाही मनात रुजव. दुःखाची ती भिंत अखेर तुटणार आणि सुखाच्या झर्याचं गाणं ऐकू येणार. अचानक सगळीकडे शांततेचा भास होईल आणि पुढच्या क्षणी उत्सवाचा प्रारंभ होईल.
मौनाच्या मागे लपलेल्या त्या सनसनीत घोषणेसाठी स्वामींच्या आशीर्वादाचे कवच तयार आहे. अंधाऱ्या रात्रीनंतर दिसणाऱ्या त्या प्रथम किरणासारखं हा क्षण तुझं जग उजळणार आहे. प्रत्येक अपूर्ण पानावर लिहिण्यासाठी स्वामींचा शब्दसंपन्न हस्ताक्षर सज्ज झाला आहे. जी वाट चालत चालत थकली होती ती आता यशाच्या रस्त्याशी जुळणार आहे. स्वतःवर केलेला प्रत्येक विश्वासाचा निर्धार आज प्रत्यक्ष फळामध्ये परावर्तित होणार आहे. रोजच्या संघर्षाच्या मागे लपलेले जे अमूल्य समाधान आहे ते तुझ्या दाराशी उभं आहे. नशिबाची पाटी कोरी होती ती आज सुवर्णाक्षरांनी भरली जाणार आहे. हृदयातून उमटणाऱ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर त्याचा एका संवादात मिळणार आहे. स्वप्नाचं पाखरू जसं आकाशाच्या दिशेने झेप घेतं तसंच तुझं यशही सगळे बंधन तोडून उंच जाणार आहे. उलटसुलट विचारांचं जे वादळ सुरू होतं ते आज शांततेच्या सागरात विरघळून जाणार आहे. भविष्यातलं जे नवं दार बंद होतं ते स्वतःहून उघडण्याचा क्षण अगदी जवळ आहे. रोज पाहिलेल्या त्या अपेक्षांचं प्रत्यक्ष प्रदर्शन आज अखेर मोबाईलच्या त्या कॉलमधून होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, काळजीचे ढग आता सरकणार आहे. ज्या घटकेची ओढ तुझ्या मनात खोलवर रुजली होती ती वेळ साक्षात तुला मिठीत घेण्यासाठी पुढे येत आहे. दैनंदिन तणावाने थकलेल्या त्या हृदयाला आता विश्रांती मिळणार आहे. एका साध्या फोनमधून तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात मिळणार आहे अशी आशा नव्याने फुलणार आहे. जगाच्या गर्दीत हरवलेल्या स्वप्नांना आज परत उडण्याची संधी मिळणार आहे. हे एक साधं वाक्य जे त्या कॉलमधून ऐकू येईल त्या तुझ्या प्रत्येक इच्छेचा आरंभबिंदू ठरणार आहे. संधी दरवाजावर थोपटते आहे, फक्त मनाची दार खुली ठेव. जे आजवर असह्य वाटलं ते सहजतेने पार होणार आहे. कित्येक दिवस मनात दडपून ठेवलेली ती इच्छा आता स्वामी समर्थांच्या कृपेने वास्तव होणार आहे. यशाची ती पहाट जिची स्वप्न डोळ्यात जपलीस तिचं उजडायला सुरुवात झाली आहे. अनिश्चिततेच्या धुक्यात हरवलेली दिशा स्वामींच्या प्रकाशात स्पष्ट दिसायला लागली आहे. तुझ्या कष्टांची फळं साठवून ठेवणाऱ्या त्या क्षणांची वाट अखेर संपली आहे. फोनमधून येणाऱ्या त्या सुरुवातीच्या वाक्याने तुझं सगळं आयुष्य वेगळं वळण घेणार आहे. अपूर्णतेच्या या वाटचालीत हे क्षण तुझ्या मनात नवी ऊर्जा आणि अटळ विश्वास जागवणार आहे. तू आजवर वाट पाहिलेल्या बातमीच्या मागे देवाच्या आशीर्वादाचं भांडार त्यामुळे दडलेले आहे. फोनच्या त्या रिंगटोनमध्ये जे संगीत साठलेले आहे ते फक्त कानांना नाही तर आत्म्यालाही समाधान देणार आहे. ही वेळ आहे परिवर्तनाची, जिथून दुःख मागे आणि सुख समोर उभं राहणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा सर्व दरवाजे बंद झालेले वाटतात तेव्हा एखादं दार आपल्यासाठी उघडण्याची तयारी चालूच असते. तुझ्या जीवनातला हा क्षण तसाच आहे. या एका कॉलमध्ये तुझ्या आयुष्याची दिशा बदलणार आहे आणि नवीन प्रवास सुरू होणार आहे. त्या एका क्षणात सगळ्या चिंता विरघळून जाणार आहेत. हृदयात साठलेली आस जी वेळोवेळी डोळ्यातून अलगद ओघळायची तिचं आज समाधान होणार आहे. काळाच्या ओघात ज्या गोष्टी तुला मिळायच्या राहून गेल्या त्या आता एका संदेशातून तुझ्या दारात येणार आहे. फक्त विश्वासाचं कवच घट्ट धर, कारण ही वेळ आहे नशिबाची परीक्षाफळ हाती घेण्याची. तुझ्या हातून निसटलेली संधी पुन्हा परत येते. यावेळी अधिक मोठ्या स्वरूपात स्वप्नाच्या वाटेवर चालताना जी अडथळे वाट सरूना थांबतात त्यांना मागे टाकून यश तुझ्या जवळ चालत येत आहे. जे शब्द फोनच्या दुसऱ्या टोकावरून ऐकू येतील ते तुझ्या जगण्याची व्याख्या बदलून टाकतील. जी आशा तू मनापासून जपली होतीस ती फुलण्यासाठी आज अनुकूल हवा वाहते. प्रत्येक थांबलेला प्रयत्न, थकलेला उत्साह आणि विसरलेले स्वप्न या कॉलच्या एका उत्तरामध्ये नव्याने बहरणार आहे. जसं रान फुलांनी बहरतं तसंच तुझं आयुष्य आनंदाने सजणार आहे. तुझ्या मेहनतीचं मूळ फळ कधीच साठवून ठेवलं होतं, पण ते उगवण्याचा दिवस आज समोर येतोय. फक्त शांत राहा, कारण त्या कॉलच्या पलीकडून येणारा आवाज तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडेल. जेव्हा जगाने पाठ फिरवली
तेव्हा देवाने पाठ थोपटली होती. आज त्या पाठिंब्याचं उत्तर तुला मिळणार आहे. आयुष्यात जे क्षण नशिबाच्या वाटेकडे पाहत थांबले होते ते आता साकार होण्याच्या तयारीत आहेत. या एका संवादानंतर सगळं अंधार स्पष्ट प्रकाशात रूपांतरित होणार आहे. भविष्याची दिशा बदलण्याचं सामर्थ्य त्या एका कॉलमध्ये दडलेलं आहे. आजपर्यंत जिथे फक्त स्वप्न दिसायची तिथे प्रत्यक्ष सत्य उभं राहणार आहे. त्या क्षणाची वेळ जवळ येत आहे जिथे तुझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल. बराच काळ तुझ्या मनामध्ये साचलेल्या अपेक्षांचं ओझं हलकं होणार आहे. मनाला वाटणारा गोंधळ आणि विचारांची गर्दी त्या फोनच्या एका उत्तरानंतर क्षणात विरघळणार आहे. तो क्षण आहे जिथे स्वप्न आणि वास्तव यांचा संगम होतो. काळजी, थकवा आणि अनिश्चिततेचे धोके आता मागे सरकणार आहे. फोनच्या त्या आवाजामध्ये अशी काही ऊर्जा दडली आहे जी तुझ्या आयुष्याला उत्साहास नवं रूप देईल. हृदयातून येणाऱ्या प्रत्येक धडधडीला आज समाधानाचं उत्तर मिळणार आहे. कालपर्यंत जे अशक्य वाटलं ते आता शक्य होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास हा तुझ्या कडेतील सर्वात मोठा आधार आहे आणि त्याचं फलित तुला या घटकेला पाहायला मिळणार आहे. एका छोटासा कॉल तुझ्या आयुष्यात अमूल्य वळण घेऊन येणार आहे. हातातील मोबाईल तुझ्या नव्या प्रारंभाचा दूत ठरणार आहे. प्रत्येक दिवस जेवढा लांबवला होता तेवढ्याच जोरावर आज फळाची बरसात होणार आहे. त्या फोनमधून येणारी बातमी तुला नव्या स्वप्नांची दारे खुली करून दाखवेल. मनामध्ये जे अपूर्ण राहिलं होतं ते आता पूर्णत्वाकडे वाटचाल करेल. स्वामींचा आशीर्वाद कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आणि ती योग्य वेळ आता तुझ्या उंबरठ्यावर उभी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, काळजीचं ओझं आता संपत चाललं आहे. जेव्हा वाटलं की काहीच होणार नाही तेव्हा देवाने तुझ्यासाठी काहीतरी सुंदर ठरवलं होतं. तोच क्षण आता समोर उभा आहे. मोबाईलच्या एका कॉलमधून जे ऐकू येईल ते तुझ्या जीवनाचं रूपांतर घडवेल. ज्या दिवशी मनाने हार मानली होती त्या दिवशी देवाने आशेचा दिवस लपला होता आणि दिवा लावला होता. आजचा तो दिवा मोठ्या उजेडात तुझ्यासाठी पेटणार आहे. फक्त थोडा संयम ठेव आणि मनाने शांत राहा. त्या कॉलमधून येणारी बातमी तुझ्या आयुष्याला नवा उमाळा देणार आहे. आजवर जे हरवलं वाटलं ते सगळं परत मिळणार आहे. तू जेव्हा थकलास तेव्हा देव पाठीशी उभा होता. आज तोच देव तुला आनंदाचं गिफ्ट देणार आहे. मोबाईलवर वाजल्यावर फक्त समाधानाने हस, कारण त्या आवाजामागे तुझं सुख दडलेलं आहे. प्रत्येक अडचणीचा शेवट हसमुखाने होत असतो आणि तुझ्या अडचणीचा शेवट आजच्या या फोनमधून होणार आहे. मनाला जे हवं आहे ते अखेर तुला मिळणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि स्वतःवर प्रेम कर, कारण तुझ्या पाठीमागे देवाची सावली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वाट पाहणं संपलं, त्या क्षणाची चाहूल लागली आहे जेव्हा तुझ्या हातात आनंदाचा ठेवा येणार आहे. जिथे आजवर फक्त स्वप्न पाहिलं होतं तिथे आता वास्तव उभं राहणार आहे. डोळ्यात साठवलेल्या अश्रूंना आता आनंदात व्हायची संधी मिळणार आहे. मनात जे प्रश्न रुंजी घालत होते त्यांची उत्तरं एका फोनमध्ये तुला सापडणार आहेत. ज्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन दिवस काढलेस त्या अपेक्षा आता पूर्ण होणार आहेत. वाट पाहणाऱ्या त्या माणसाला, त्या मनाला आता शांतीचा स्पर्श होणार आहे. जे अर्धवट राहिलं होतं त्याला पूर्णत्व मिळणार आहे. ज्या स्वप्नासाठी रात्र रात्र जागून प्रार्थना केलीस ती प्रार्थना आता ऐकली गेली आहे. स्वामी समर्थांची कृपा जिथे पोहोचते तिथे अडथळ्यांना जागा राहत नाही. तिथे संकट भिंत उभी करतात. तिथे स्वामींच्या आशीर्वादाचं दरवाजा उघडतं. काळाच्या ओघात जेव्हा वेळ थांबते तेव्हा यश जवळ येतं. प्रत्येक थकलेल्या प्रयत्नाला आता विश्रांतीचं फळ मिळणार आहे. जे दुरावलेलं होतं ते जवळ येणार आहे. जे गमावलं होतं त्याची परतफेड जास्त मोठ्या रूपात होणार आहे. मनामध्ये ज्या शंका होत्या, लपलेल्या आशा, सर्व स्वप्नांना नव्या भर येणार आहे. काळजीला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. आनंदाने जगण्याचं नवं कारण तुझ्या हृदयात पाऊल ठेवणार आहे. आकाशात उडायचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मनामध्ये जे स्थिर नव्हतं
ते आता स्थिर होणार आहे. दुःखाचं सावट मागे राहणार आहे आणि सुखाचं उजाड समोर उभं राहणार आहे. जेव्हा विश्वास मजबूत असतो तेव्हा आयुष्य नवे रंग दाखवतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आयुष्य एका नव्या वळणावर येऊन थांबतं. तुझ्या मेहनतीचा प्रत्येक क्षण आता सोनं होणार आहे. मनातलं रिकामंपण आता भरून निघणार आहे. प्रत्येक हरवलेली आशा नव्या उमेदीने पुन्हा समोर येणार आहे. त्या फोनच्या एका आवाजात तुझ्या भविष्याचा दरवाजा उघडणार आहे. वाट पाहिलेली बातमी तुझ्या उंबरठ्यावर पोहोचणार आहे. तुझ्या मनातील असंख्य प्रार्थना आज उत्तरासाठी सज्ज झाली आहे. डोळ्यामध्ये जे चित्र कधीच सुधुरस चाललं होतं ते आता स्पष्ट होणार आहे. आयुष्याला नव्याने सुरुवात करायची हीच वेळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, चिंता सोड, समाधानाचं स्वागत कर, कारण जे घडणार आहे ते तुझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. आयुष्यात जी क्षणभरसुद्धा अंधार असतो तीच क्षण एका दिवसाच्या स्पर्शाने ओसरून जातात. तुम्ही आयुष्याच्या कड्यावर उभं राहताना अशा वेळी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, विश्वास. विश्वास की स्वामी समर्थ तुमच्याशी आहेत, तुमचं मार्गदर्शन करायला सदैव तयार आहेत. आज ज्याचं विश्वासाची फळं तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या मनातील उधळलेल्या विचारांना स्थिर करण्याची वेळ आली आहे. जीवनात जेव्हा तुम्ही खूप परिश्रम करून थकाल तीच वेळ अशी येते जेव्हा देव तुमचं हालचाल समजून घेऊन तुमच्या समोर एक मोठा सुवर्ण संधी आणतो. आज तुमच्या मेहनतीचे प्रत्येक पाऊल सुटलेलं ओझं हलके होऊन देवाच्या आशीर्वादाच्या प्रकाशात चमकणार आहे. कधी वाटलं नव्हतं की काही होईल, पण स्वामींच्या आशीर्वादाने जे काही ठरलंय ते संपूर्ण होईल. आयुष्यातील जो काही अपूर्णतेचा ओझा होता तो आता दूर होईल. तुम्हाला जो विश्वास वाटला होता की तुम्हाला हे कधीच मिळणार नाही, तो विश्वास आता पूर्णत्वाला जाणार आहे. अनेक दिवस गोंधळून गेलेल्या मनाने अनिश्चिततेचा काळ पार केला आहे, कारण आता तो दिवस जवळ आला आहे जिथे तुम्ही हसता हसता आपल्या यशाला गळ्यात घालू शकाल. देवाच्या कृपेने प्रत्येक अडचणीला तुम्ही आजवर समोर गेलात, पण त्या अडचणींना संधीमध्ये बदलण्याची वेळ आता तुमच्यावर आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार पूर्णपणे स्पष्ट होईल आणि ते प्रकाशाने भरले जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही ज्या मार्गावर चालता त्या मार्गावर तुम्ही एकटे नाही आहेत. देव नेहमी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. आजवर जी धडकन कमी होती ती धडकन वाढवून तुमचं मन आणि आत्मा दोन्ही उजळीत त्याचं फळ, त्याचं सर्वात मोठ्या आशीर्वादाचा आवाज तुम्हाला मोबाईलवर ऐकायला मिळेल. तुमचं भविष्य आता एक चांगल्या वळणावर उभं राहणार आहे. आजच्या या दिवशी तुमच्या कष्टांना आणि संघर्षांना देव मान्यता दिली आहे. प्रत्येक यशाच्या मागे थोडा प्रयत्न असतो, पण तुम्ही दिलेला परिश्रम तुम्हाला यशाच्या काठावर आणणार आहे. तुम्हाला तुमच्या मनातील शंका, चिंता आणि संशय दूर होतील आणि जेव्हा तुमचं उत्तर त्वरित मिळेल तेव्हा तुमच्या जीवनात नवीन शिखर गाठण्याची वेळ येईल. जो आत्मविश्वास तुम्ही दडपलेला होता तो आज प्रकट होणार आहे. एक साधा कॉल तुमच्या जीवनातील महत्त्वाचं वळण ठरणार आहे. जे काही विचार तुम्ही चुकत असताना करत होता त्या सर्व विचारांची थांबवण्याची वेळ आज आली आहे. तुम्ही त्या वळणावर उभे राहणार आहात जिथे तुम्हाला आयुष्याची खरी समज मिळेल. या फोन कॉलमधून तुमच्या भविष्याची गोड बातमी येईल. त्यावेळेस तुमचं हृदय तेजस्वी होईल आणि तुमचं जीवन एका नवा शृंगारामध्ये रंगेल. तुमचा दृष्टिकोन, तुमचं चुकलेलं यश, ते सर्व काही आता नवीन फुललेलं दृश्य असणार आहे. जो विश्वास तुम्हाला आता धडधड करत असलेला तो बळकट होईल. त्या कॉलमध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांचे समाधान असणार आहे. तुमच्या हृदयात असलेले गुप्य ते आता इच्छा आज पूर्ण होईल. जीवनात जे काही कठीण होऊन आले होते ते यश तुमच्या जवळ येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, एकट्याने जाऊ नका. समजून घ्या की स्वामींची कृपा तुमच्यासोबत आहे. तुमच्या सर्व संघर्षात तेच तुम्हाला मदतीला येतील. त्याच्या कृपेला तुमच्या यशाच्या शोधात त्यांना महत्त्व देत तुम्ही या मंजिलेकडे एक पाऊल पुढे जात जाल. तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलणार आहे. आपल्या जीवनात जो काही अनिश्चिततेचा वादळ होतं तो आज बंद होईल.
या फोन कॉलमध्ये तुमचं भविष्य एक स्पष्ट रूप घेत जाईल. त्यामुळे तुम्ही त्यांना आयुष्यभर स्वप्न पाहिलं होतं तो सर्व वेळेस आज तुमचं होणार आहे. स्वामी समर्थ तुमच्याशी आहेत आणि त्यांची कृपा तुमच्यावर असलेली तुम्हाला सतत मार्गदर्शन करत राहील. जो विश्वास तुम्ही गमावला होता तो आता पुन्हा सांभाळण्याची वेळ आली आहे. त्या एका कॉलमधून तुम्हाला जीवनाचं सर्वोत्तम देणं मिळणार आहे. या कालावधीत जितके ताणलेले होते ते आता विसरण्याची वेळ आली आहे. तुमचं जीवन आता एका नवा पंढरीने सजणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तीच वेळ आली आहे. त्या कॉलमध्ये एक अशी आशा दडलेली आहे जी तुमच्या मनाला शांतता देईल. तुम्ही जेव्हा एकटं वाटलं तेव्हा देव तुमच्या बरोबर होता. आज ज्या विश्वासाच्या परिणामाची फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ज्या अनिश्चिततेच्या अंधारात होता तो अंधार आता हलका होईल. आता एक नवा दिवस उगवणार आहे आणि तुम्ही एक नवा प्रवाह सुरू करणार आहात. तुम्हाला जेव्हा वाटलं की सर्व काही समाप्त होईल तेव्हा देवाचा आशीर्वाद तुम्हाला एक नवा मार्ग दाखवेल. फोनवरील त्या शब्दांमध्ये तुम्हाला नवीन आशा आणि नव्या ध्येयांसाठी नवीन ऊर्जा मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, जगाच्या गोंधळात हरवलेल्या तुमच्या स्वप्नांना अब्ज टक्के अटकणार आणि आकार मिळणार आहे. तुम्ही आयुष्यातलं थांबलेला विचार आता नवे वळण घेत पुढे जाईल. जीवनातील अधिकाळी आलेली थकवा, वेदना आणि पराजयाची भावना आता भाड्याच्या भाकरीसारखी हलकी होईल. त्याऐवजी तुम्ही उंचावलेली मान आणि शुभ्र आशा सरकत पाहाल. आज तुम्हाला देवाची आशीर्वाद संपूर्ण स्वरूपात मिळणार आहे. जेव्हा तुमचं हृदय निराश होतं तेव्हा स्वामींचा प्रेमभाव तिथे होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही माघार घेत होतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाची धारा तुमच्या पाठीशी उभी होती. आता तोच आशीर्वाद तुम्हाला एक सुंदर वळण देईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद ठेवून तुम्ही जे सुरू केलं होतं त्याचं यश निश्चित रूप घेईल. तुमच्या मनातील सर्व अडचणी एका क्षणात सुटणार आहेत. जेव्हा तुम्ही उगाच विचार करत होतात की काही लांबलेला अंधार संपेल, तो दिवस आज तुमच्यासाठी उभा आहे. फक्त विश्वास ठेवा आणि कृपेमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व मार्ग सुस्पष्ट होईल. तुम्ही आता त्या सुस्पष्ट मार्गावर चालत जाल जिथे यश तुमच्या पावलावर उभं राहील. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुम्ही जे खूप दिवस स्वप्न पाहिलं होतं ते खूप लवकर सत्य होईल. तुमचं ध्येय, तुमचा नवा आरंभ आणि तुमचं नवं आकाश एका क्षणात खुलं होईल. तुमच्या सर्व कष्टांना आणि संघर्षांना देवाने पाहून त्यांच्या योग्य वेळी तुम्हाला फळ दिलं आहे. त्यांच्या फळाचा स्वाद आता तुमच्यासाठी पुन्हा उघडणार आहे. जो विश्वास तुम्ही आजपर्यंत ठेवला आहे तो विश्वास फुलवण्याची वेळ आली आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर तुम्ही आता उच्च शिखर गाठणार आहात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक लहान लहान गोष्टीतून चांगले धडे मिळणार आहेत. तुम्ही जर सकारात्मक विचार करणं आणि संस्कृत पद्धतीने आयुष्य जगाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्याशी सुसंगत होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन आरंभ घेऊन येणार आहे. तो आरंभ देवाच्या कृपेने तुमच्यासाठी साकार होईल. जेव्हा एकेकाळी तुम्ही डोंगरासारखं थांबला होता, आज तुमचं प्रत्येक पाऊल एकाच वेळी आकाश गाठत जाईल. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पावलावर सतत ठराविक दिशेने मार्गदर्शन करत राहील. तुमच्या मनामध्ये उठलेल्या कशाही शंका आणि सांकशतेची दुःखे आता पळून जातील. त्या फोनवरून तुमच्या आयुष्याचं एक नवं ध्येय समोर येणार आहे आणि ते ध्येय ते तुमचं एक नवं सूर्योदय ठरणार आहे. त्या सूर्योदयामध्ये तुमचं आयुष्य एक नवीन दृष्टिकोन घेऊन सुरू होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही एका सोडलेल्या दिशेने जाऊन पुढे जायचं ठरवलं होतं. आता तुमचं पाऊल त्या दिशेच्या शिखरावर पोहोचणार आहे. प्रत्येक प्रयत्नाची संपत्ता तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. देवाच्या कृपेने जीवनातील सर्व खाचखळगे, कडवे मार्ग आणि घाणेरडी गल्ल्या तुमच्यापासून दूर होऊन उजव्या सोप्या मार्गाने नवीन तुमचं जीवन चालेल. स्वामी म्हणतात, तुमच्या कुटुंबात प्रेम आणि ऐक्य वाढेल. तुमच्या घरात सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. तुमच्या मनातील सर्व शंका आणि चिंता आता नाहीशा होतील आणि तुम्हाला एक नवीन सुरुवातीचा अनुभव मिळेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल.
स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं नशीब बदलत आहे. तुमच्या वाटेवर शुभ संधी येणार आहे. तुमच्या घरात सुख समृद्धी आणि प्रेम नांदेल. तुमच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा येईल. तुम्ही ज्या गोष्टींच्या मागे जात आहात त्या तुम्हाला आता मिळणार आहे. रात्री 12च्या आत तुमच्या आयुष्यात एक मोठा आनंदाचा दिवस उगवेल आणि तुम्ही सर्वजण त्याचा अनुभव घेणार आहात. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला सुख समृद्धी आणि यश प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील आणि तुम्ही जीवनभर आनंदी राहाल. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या आत घरात आनंदाची बातमी येईल. त्या बातमीने घरात आनंद पसरेल. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होतास ती गोष्ट पूर्ण होण्याचा क्षण जवळ आला आहे. स्वामींचा आशीर्वाद राहो तुमच्यावर. सुख समाधान आणि यश मिळो भरभर. मनात भक्ती आणि श्रद्धा ठेवा. स्वामींचे नामस्मरण करत राहा, जे नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि योग्य वेळी साथ देतील. संकट लवकर दूर जातील आणि शांतता नांदेल. स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. फक्त श्रद्धा आणि मनात विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री 12च्या तुझ्या दाराशी आनंदाची बातमी येईल. जी अपेक्षा तू मनात धरली होतीस ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे. स्वामी सांगतात, तुझ्या जीवनात शुभ क्षण येणार आहेत. तुझं नशीब बदलणार आहे. फक्त स्वामींच्या नावाचा जप करत राहा. स्वामी पुढे म्हणतात, दुःखाचे दिवस आता संपले. संकट दूर पळणार आणि सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. ते सांगतात, रात्र संपायच्या आत तुला अशी बातमी मिळेल जिची वाट तू कित्येक दिवसांपासून पाहत होतास. स्वामी म्हणतात, आता मनापासून काळजी दूर कर. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. ते सांगतात, तुझ्या शुभ बातमीची वाट पाहत होतास ती तुला नक्की मिळेल. फक्त धीर धर आणि विश्वास ठेव. स्वामी समर्थ सांगतात, आयुष्यात आलेल्या कठीण काळाला आता पूर्ण विराम मिळेल. स्वामींच्या कृपेने तुझ्या घरात सुख आणि समाधान राहील. स्वामी सांगतात, तुझ्या मेहनतीचं फळ तुला योग्य वेळी मिळणार आहे. रात्र संपायच्या आत आनंदाची बातमी तुला मिळेल. ते पुढे म्हणतात, तू चिंता मनात ठेवू नकोस. ती आता दूर होईल. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होणार आहे. स्वामी म्हणतात, रात्री जशी पुढे जाईल तसा तसा तुझ्या जीवनातला अंधार दूर होईल. सकाळी डोळे उघडल्यावर तुला आयुष्यात नवीन प्रकाश दिसेल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात लक्ष्मीचा वास होईल. समृद्धी आणि आनंद तुझ्या घरात येऊन उभे राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझं भाग्य उजळणार आहे. आनंदाची दारं उघडतील. फक्त स्वामींच्या नावाने श्रद्धा ठेव. ते सांगतात, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामींचं स्मरण कर आणि तुझ्या आयुष्यात बदल अनुभव. स्वामी म्हणतात, 12च्या आत रात्री तुझ्या हृदयात आनंदाची लहर उमटेल. तुला तुझ्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात ज्या शुभवार्ता येणार आहे ती तुझ्या जीवनाला नव्या उंचीवर नेईल. फक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा. स्वामी म्हणतात, तुझ्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा राहील. रात्र संपायच्या आत आयुष्यात नवीन दिशा मिळेल. स्वामी सांगतात, आज दिवस तुझा खास असेल. रात्र संपायच्या आत नशीब तुझ्यावर प्रसन्न होईल. जी गोष्ट अशक्य वाटत होती ती आता शक्य होणार आहे. तुझ्या घरात आता मंगलमय बातमी येईल. तुझ्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होतास ती आता पूर्ण होणार आहे. स्वामी पुढे सांगतात, तुझ्या मनातील चिंता आता दूर होईल. संकट पळून जातील आणि तुझ्या घरात शुभतेचं आगमन होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू खूप दिवस वाट पाहत होतास आणि आता तुझ्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे. तुझ्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे. ते सांगतात, रात्रीच्या अंधारासोबत तुझ्या दुःखांचं सावटही नाहीसं होईल. पहाटेचा उजेड तुझ्या जीवनात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येईल. स्वामी सांगतात, तुझ्या घरात आनंद नांदेल. नवीन संधी तुझ्या दाराशी उभी असेल. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेव. स्वामी सांगतात, रात्री 12च्या आत एक अशी बातमी मिळेल जी तुला एक नशीब बदलून टाकेल. स्वामींचं नाव घे आणि पुढे चालत राहा. स्वामी सांगतात, तू मनापासून काही मागितलं तर ते तुला नक्की मिळेल. कारण तुझी श्रद्धा आणि भक्ती तुझ्या प्रत्येक इच्छेचं फळ देईल. ते पुढे सांगतात, तुझ्या आयुष्यात शुभ गोष्टी उघडणार आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि त्यांच्या नावाचा जप करत राहा. स्वामी म्हणतात, सुख फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं. दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे
क्षणात निघून जावं. सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारं ज्ञान सर्वोत्तम असते. परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली, पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात. स्वामी म्हणतात, तराजूत साधी कुठलीही वस्तू तोलताना कमी जास्त होतच असतं. मग हे तर आयुष्य आहे, कमी जास्त तर होणारच. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. स्वामी सांगतात, संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेवावा. थोडी कडवट असतात, पण जीवनात नक्कीच संजीवनी ठरतात. स्वामी म्हणतात, झेप घेण्याची वृत्ती अशी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व इतरांना आधार देत असते. ज्या माणसाजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता आहे, तो माणूस कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो. स्वामी म्हणतात, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. एकदा फूल फांदीवरून गळून पडले की ते पुन्हा फांदीवर चिटकत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले पुन्हा फुलत राहतात. तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नाहीत, पण मनात उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं. प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जगायला हवं. जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काहीही न लपवता मन मोकळे जगणे, यातच खरी सुंदरता आहे. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठीच सारखा असतो. काही जण त्यातून मोती काढतात, तर काही जण मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे. ज्यांचे आपल्या स्वतःच्या मनावर नियंत्रण असते त्याला या जगात कोणीच दुःखी करू शकत नाही. स्वतःच्या जीवनावर कधीच नाराज होऊ नका, कारण काय माहिती तुम्ही आज जगत असलेले जीवन कोणासाठी तरी स्वप्न असू शकतं. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय, फक्त एक अट घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं, म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या असतात. आयुष्यात काही गोष्टीतून आपणच माघार घ्यावी, कारण आपण चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते, राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कुणाच्या तरी आदराची गरज भासू शकते. आयुष्यात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते निघून जातील. संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. मी स्वामींच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. स्वामींनी भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्याच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. जीवनात कधीही कुणाला
कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करतात. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच पाहतात. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते यशापर्यंत पोहोचण्याची. आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतात. फक्त असावा लागतो थोडा संयम. स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो. जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना, देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीही जाणू शकत नाही. मुळात महाभारत कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रौपदी या पात्राचा भरलेलाच नाही. महाभारत हे आपल्या प्रत्येकाचं आयुष्य आहे. तुमची लाचारी भीष्म आहे, हाती सर्व असून काहीच न करू शकण्याची. तुमचा निर्णय हा कर्ण आहे, चुकलं तरी तो योग्यच वाटतो. तुमचं अंध प्रेम हे कौरव आहे, जे चांगले वाईट समजू देत नाही. कृष्ण तुमची सदविवेक बुद्धी आहे, तुमचा तो धर्म आहे, त्याचा वापर कसा करायचा स्वतःनेच ठरवावं. दुर्योधन तुमचा घमंड आहे, त्याचा अंत होणारच. पांडव हे तुमचा आत्मविश्वास आहे, जे आयुष्य विस्कळीत होऊ देत नाही. तर कौरव हे तुमच्या डोक्यात चाललेल्या कुरघोड्या. तुमची ताकद हा भीम आहे, जे कधीही डगमगत नाही. तर भीमाचा नातू बर्बरिक हा तुमचा समर्पण. तुमच्याकडे सर्व असून इतरांचा विचार करायला लावतो. अर्जुन तुमचा कर्म, तुम्हाला जो करावाच लागतो. पंचाली तुमचा आत्मसन्मान, ज्याच्याशिवाय मनुष्य शून्य असतो. शकुनी तुमचं मन आहे, या चांगल्या वाईटाची उत्पत्ती तिथूनच होते. तुमची सावली म्हणजे तुमची वेळ आहे, ती परिस्थितीनुसार बदलत राहील. आणि कुरुक्षेत्र हे तुमचं शरीर आहे, ज्याला या सर्वाचा परिणाम भोगावा लागेल. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही. त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. लवकर जाग येणे खूप महत्त्वाचे असते, मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून. समाधान, सहनशीलता आणि संयम असणारी व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते. जे जीवनात स्वामींचा हात धरतात त्यांना जीवनात कधीच दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ येत नाही. मन शांतीचे कारण, सर्व दुःखांचे हरण. जड जीवा या तारण, भगवंता तुझे नामस्मरण. आपलं भविष्य हे आपल्या वर्तमानापेक्षा नक्कीच चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत. जीवनात आज असलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करतो त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळते. जिंकायचे असेल तर ध्येयावरती
आपली पकड मजबूत असायला हवी. देवाला केलेला नमस्कार देव कधी उधार ठेवत नाही. फक्त निस्वार्थ श्रद्धा ठेवा. दुःख भोगून संपवा, सुख वाटून उपभोगा. जीवनाच्या या प्रवासात गुरुभक्तीत रममान व्हा. दुःख आले आयुष्यात तर फक्त स्वामींना हाक मारा. ते धावून येतील तुमच्यासाठी. फक्त तुमचे आचरण पवित्र ठेवा. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं, कारण एक छोटंसं स्मितसुद्धा खूप काही करण्याचं बळ देतं. अज्ञात भीतीमुळे स्वतःला मागे राहू देऊ नका. सर्वोत्तम संधी अनेकदा अनिश्चिततेच्या दुसऱ्या बाजूला असते. आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे ते दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे, तरच ते साध्य होऊ शकते. सगळं संपलंय असं वाटत असतानाच पुन्हा सुरुवात करणे हीच खरी जिद्द. पराभव फक्त इंचभर दूर असूनही तुम्ही हार मानण्यास नकार देता तेव्हा इतिहास घडतो. ज्या मनुष्याकडे संयम आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. जोडीला जर असतील आत्मविश्वास आणि कष्ट तर अवघड नसते कुठलीच गोष्ट. सगळं संपत असल्यावरही खेळ जिंकता येतो. फक्त आपल्याला आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द हवी. अपयश म्हणजे नव्याने आणि हुशारीने पुन्हा तयारी करण्याची संधी असते. तुमच्या प्रयत्नावर जर तुम्ही अतूट विश्वास ठेवलात तरच मोठे यश प्राप्त होते. स्वतः संघर्ष करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जीवनाची खरी किंमत कळते. जगण्याच्या नियमात अडकून न राहणारी माणसं नवा विक्रम करतात. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायऱ्यावर जो इमारत उभी करू शकतो तोच खरा यशस्वी माणूस. झालात कधी पराभव, जीवनी लागला जरी घाव, तो जिवारी खचून तू जाऊ नकोस कधी. उठ पुन्हा अन राखेतून घे तू हिमतीने उंच भरारी. जेव्हा तुम्ही हरलात असं लोक गृहीत धरून चालतात तेव्हा तुमचं जिंकणं खूप महत्त्वाचं असतं. नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही, सोबत श्रद्धा आणि विश्वासाची जोड हवी. तरच हृदय निर्मळ होतं आणि ईश्वर त्यात वास करतो. जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला दिशा देऊ शकतो. अज्ञानाशिवाय ज्ञानाचे, उपवास केल्याशिवाय अन्नाचे आणि उन्हात फिरल्याशिवाय सावलीचे महत्त्व समजत नाही. प्रार्थना अशी करा की सर्व काही देवाच्या हातात आहे, पण प्रयत्न असे करा की सर्व काही तुमच्या हातात आहे. ज्याच्या माथ्यावर असतो वरदहस्त स्वामींचा, त्यांच्या आयुष्यात होतो अस्त साऱ्या दुःखांचा. ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. तत्त्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे लागते. नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्यास सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल, त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. जे ठरविले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते. कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते. जीवनात सुखाचा शोध घेणे
स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते हे न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल. आपल्या प्रयत्नामध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल, कारण प्रयत्न यश मिळण्याचा पायार असतात. अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर विश्वास ठेवा. एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते. आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. त्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर येईल. गुणात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः ठरवा, कारण सल्ला मोफत मिळू शकतो परंतु साथ मिळत नाही. यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या, कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे समजते. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा, कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व करू शकते. चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून येतील. एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण कोणतेही शोध जेव्हा एक शास्त्रज्ञ लावतो तेव्हा तो ती गोष्ट शक्य होऊ शकेल हाच विचार मनात ठेवून प्रयत्न करतो. परिस्थिती कशी येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते, कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेतो. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज दूर करा. निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा, कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. भले उशीर का होईना पण यश मिळते. मर्यादित राहून काम करा, पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करावे. चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान असते. अशक्य गोष्ट शक्य करायची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा, कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला. एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनाचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले काम आहे. संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा, कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या, कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. शिकण्याचा प्रयत्न करा, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत घ्यावी लागते. स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देत नाही. वाईट काळाला जसाच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा दिला जाईल. एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो,
त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करते. जगताना स्वातंत्र्य निवडा, कारण स्वातंत्र्य हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करू शकते. स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही. तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास मदत करतो. तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होते. आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. समोर येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण आहे. जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्लभतेचे लक्षण आहे. आव्हानाचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो, त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असेल तरीही माघार घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. जीवनात पर्याय निर्माण करा, कारण सर्वजण एकाच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र निवडा. कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा, कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे लक्ष द्या. जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेल्या मदतीचा हात, कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्याच्या पाठीमागे परमेश्वरही उभा राहतो. अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजय झालेला नाही. स्वाभिमान जपायला शिका, तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणीवर मात करण्याचा एक मार्ग आहे. प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान असेल. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण काही गोष्टी या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्यक्ष क्षेत्रात त्या कामातून परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होते. आपण जर पराक्रमी महान अशा
व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करा, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमसंदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.